आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेतला जाणार। पश्चिम रेल्वेवरील 300 लोकल रद्द। मुंबई शहर समुद्रकिनारी असल्याने भूजलातील खारटपणा वाढण्यास सुरुवात। महापालिका मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत वैज्ञानिकांनी लक्ष वेधलं। विविध उपाययोजना करण्याची तज्ज्ञांची शिफारस। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी या मिनी ट्रेन आजपासून सुरू होणार। ट्रॅकमधील तांत्रिक बिघाडामुळे वनराणी काही काळासाठी बंद होती। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्यापासून 30 नवीन देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार। यामुळे विमानतळ 46 शहरांशी जोडलं जाणार आहे। प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून 24 ऑक्टोबरपर्यंत सेवा चालणार। मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा थेट 37.1 अंश सेल्सिअसवर। पुढील 2 दिवस तापमान कायम राहणार। मुंबईकरांचा शनिवार आणि रविवार हॉट असण्याची शक्यता। इंधन तुटवड्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी। ठाण्यात खुल्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळी यांच्याकडून मनाई। ठाणे महापालिकेच्या शाळांना पालकांची पसंती। 2025 ते 26 या वर्षात 1937 विद्यार्थ्यांचा पट वाढल्याची माहिती। विद्यार्थ्यांची एकूण संख्या आता 27,132 एवढी झाली असून ती आणखी वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू। आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। गॅस पुरवठ्याबाबत स्पष्टता द्या। पुण्यातील हॉटेल असोसिएशनची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। गॅस नसल्याने अनेक हॉटेल्स बंद तर काही बंद होण्याच्या मार्गावर। पाईपलाईनद्वारे गॅस जोडणी करण्याच्या प्रशासनाच्या सूचना। मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महापालिकेला नोटीस। फुटपाथवर लागलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांसह महापालिकेकडूनही दंडाची आकारणी। 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे बाजू मांडण्याच्या सूचना। मुंबई हायकोर्टाच्या सूचना। पिंपरी चिंचवडमध्ये अवैध स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा। स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याचं उघडकीस। पोलिसांची कारवाई। दोघांवर गुन्हा दाखल। पुण्यात निवासी शिक्षण केंद्रासाठी महापालिकेकडून 1,79,00,000चा निधी मंजूर। स्थायी समितीच्या बैठकीत हा ठरावाला मान्यता मिळाली। बाणेर येथे मागासवर्गीय आदिवासी विद्यार्थिनीसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारणार। पुण्याच्या दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्यांना 3 गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून 3 चौकशी सुरू आहे। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। काही गावांना पावसाने झोडपलं। शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान होण्याची भीती। काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकाला फटका बसणार। पुण्याच्या ओतूरमध्ये ग्रामीण रुग्णालयाची इमारत गेल्या 2 वर्षापासून सुरू न झाल्याने नागरिकांचा संताप। इमारत आणि यंत्रसामग्री तयार असतानाही डॉक्टर कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने रुग्णालय धूळ खात। पुण्यातील वरणघाट रस्ता 25 मार्च 2024 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत सुमारे 1.25 महिना वाहतुकीसाठी बंद राहणार। खेडोशी ते वरंधा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे हा निर्णय।